माझ्या बंधूंनो, आपल्याला देवाच्या वचनातून शिकले पाहिजे. अशी काही लोक आहेत जे उपदेश देण्यात विशेषज्ञ आहेत. ते 2 तास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ उपदेश करू शकतात. ते उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत प्रचार करू शकतात, परंतु त्याने खरंच काही पोचवले जात नाही. केवळ बौद्धिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान तर नाहीच. पहा, देवाच्या राज्याबद्दल देवाचे वचन काय म्हणते. आपल्याला जगभरात त्याचा प्रचार केला पाहिजे. देवाचं राज्य बोलण्यात नाही, परंतु सामर्थ्यात आहे. देवाच्या सामर्थ्यात. मी जरी एक प्रेरणादायी संदेश दिला, त्याचा काही उपयोग नाही आणि सर्व पाप्यांना मी उपदेश केले. माझे उपदेश ऐकून जर लोक रडत असतील, आपले डोळे पुसत असतील, परंतु एकही चमत्कार घडत नाही आणि कोणीही बरे होत नसतील, तर देवाचे राज्य हे शब्दात नाही, तर देवाचे राज्य हे सामर्थ्याने सद्गुणाने बनले असते. हे आपण प्रार्थना करूया. हे पित्या, हे आमच्या देवा, अशा लोकांपासून आमची सुटका कर जे जास्तीत जास्त बोलत असतात. ही माणसं एकच उपदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत देतात आणि अर्धा तास झाला तरी मागे पुढे त्यांचं तेच बोलणं असतं. परत परत त्याच गोष्टी, एकही चमत्कार नाही. हे परमेश्वर, आम्हाला बघायचं आहे तुझी शक्ती लोकांना अंमली पदार्थाच्या विळख्यातून, वेश्या व्यवसाय, चोरी, जादूटोणा, मूर्तीपूजेतून बाहेर काढेल आणि सत्य आणि आनंदाच्या तुझ्या राज्यात त्यांना घेऊन ये प्रभू, येशूच्या नावात. तुझे खूप खूप आभार प्रभू. देव तुम्हाला आशीर्वाद देव.